नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला माहीतच असेल की आपण PYQ सीरीज आपण मेन्सची करत आहोत. काल आपण बघू शकता भूगोलचं बघितलेलं. आज आपल्याला इकॉनॉमिक्स बघायचं आहे आणि उद्याच्या सत्रात आपल्याला बघायचं आहे की रोज 5:30 वाजता जी ही सेशन चालते. उद्या सायन्स आहे आणि मग पुढच्या आठवड्यात परत दुसरे फार बघू शकता गट क मेन्सचा पण थोडाफार हे करायचं आहे. अजून एक मार्केटमध्ये न्यूज चाललेली आहे भरपूर सारं, की एक मी व्हिडिओ पण बनवला त्यावर, की परीक्षा पुढे जाऊ शकते का? बघू शकता आत्ताचं जे आयोगाचे जेवढे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी तर सांगितलं की परीक्षा जाणार नाही पुढे, कारण संपूर्ण महाराष्ट्रात इलेक्शन तर लागलेलं नाहीये. ठराविक जिल्ह्यात आणि ठराविक नगर परिषदेमध्येच इलेक्शन आहे आणि त्याचं 21 तारखेला फक्त काउंटिंगच होणार आहे. म्हणून मुंबईत काही इलेक्शनचा माहोल नाही, पुण्यात काय नाही, म्हणजे शहरांमध्ये काय हे नाही आणि आपले मॅक्झिमम सेंटर हे शहर आहेत मोठमोठे. म्हणजे पुण्यात सर्वात जास्त विद्यार्थी असतात, मुंबईत असतात, नाशिकमध्ये असतात, कोल्हापूरमध्ये असतात. मग या सिटीमधले जे सर्व जे सेंटर आहेत त्यात काहीच इश्यू येणार नाही. आणि जर चुकून जर समजा आता नागपूर अधिवेशनमध्ये प्रेशराईज केलं गेलं, तर जर चुकून जर पुढे गेली परीक्षा, तर नेक्स्ट डेट मिळणं भरपूर मुश्किल आहे, कारण मग पुढच्या वर्षीचा टाइम टेबल कोलॅप्स होऊ शकतो. एवढे सारे भरपूर तांत्रिक गोष्टी आहेत, पण आपण पुढच्या वीकमध्ये बघू काय येत आहे. पण शक्यतो अभ्यास 21 तारीखला होणारे पेपर त्या अनुषंगानेच करायचे आहे, लक्षात ठेवा. मग चला आज आपण इकॉनॉमिक्स सुरू करूया. यस, थांबा एक मिनिट. एवढं लक्षात ठेवा की इकॉनॉमिक्स जे आपण करतोय येस, ते मेन्सचा पेपर करतोय. STI मेन्स आहे आणि आपला ASO मेन्सचा पेपर आहे. बघू शकता की ASO 2022चा मेन्सचा पेपर आहे. ASO 2022चा मेन्स आणि STI 2021चा मेन्स. आता STI 21 मध्ये बघू शकता की मॅक्झिमम जे असतं ते इकॉनॉमिक्सच असतं. म्हणून तसेच आपण प्रश्न डिस्कस करणार आहोत. लक्षात ठेवा. येस. चला, तर आपण बघूया. पहिले ASO 2022चा मेन्सचा पेपर बघूया. तेव्हा 10 प्रश्न आलेले आणि XTI मध्ये काहीतरी 55 प्रश्नाच्या आसपास आहे. तर कमी वेळेत जास्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. इकॉनॉमिक्स आणि सायन्स असे विषय आहेत की आपल्याला इंग्रजी आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये जर आपण रेफर केलं तर आपल्याला बरं पडतं. लक्षात ठेवा कधी पण. चला, तर सामाजिक विकास डॅश सूचित करतो, म्हणजे सोशल डेव्हलपमेंट इम्प्लाइज काय सोशल डेव्हलपमेंट इम्प्लाय करतो, लक्षात ठेवायचं आहे. येस. मानवाचे कल्याण, GNP मध्ये वाढ, सामाजिक संघटने सुधारणा, सामाजिक न्याय. लक्षात ठेवा, जे सोशल डेव्हलपमेंट आहे, सोशल डेव्हलपमेंट GNP मध्ये वाढ हे नाही करत. GNP मध्ये वाढ आणि सामाजिक डेव्हलपमेंटचा काहीच रिलेशन देणं नाही. म्हणजे ब जिथं असेल तो ऑप्शन कापा. ब इकडे आहे, ब इकडे आहे. आता राहिलेत येस, ब इकडे पण आहे. झालं. क ड इज द राईट आन्सर. डिरेक्टली बघू शकता एलिमिनेट झालेला आहे प्रश्न. येस. अशाच वेळी आपल्याला बघू शकता की इकॉनॉमिक्सचे प्रश्न हे करायचे की कुठला तरी एक ऑप्शन एलिमिनेट होतो आणि डायरेक्टली आपल्याला आन्सर भेटतो. नेक्स्ट, आर्थिक नियोजन ही बाब भारतीय राज्यघटनेत डॅशमध्ये समाविष्ट आहे. केंद्रीय सूची, राज्य सूची, समवर्ती सूची यापैकी नाही. तर लक्षात ठेवा, बजेट केंद्र सरकार पण देते, राज्य सरकार पण देते जर दोघांमध्ये असेल. आणि इकॉनॉमिक प्लॅनिंग प्लॅनिंग कमिशन बघू शकता की बरेच सेंट, आता नीती आयोग आहे, पण प्रत्येक राज्याने जसं आपलं महाराष्ट्राने मित्र हे केलंय की प्लॅनिंग कमिशन, तसं भरपूर सारं असतं. म्हणून हे समवर्ती सूचीमध्ये आपल्याला आर्थिक नियोजन बघायला भेटतं. येस, एक मिनिट. थांबा थोडा. ओके, चला, क्लिअर आहे. येस. चला, नेक्स्ट जाऊया. तेंडुलकर समितीने 2004-5 साठीच्या अखिल भारतीय दारिद्र्य रेषेचा अंदाज ग्रामीण भागासाठी डॅश रुपयांनी, शहरी भागासाठी डॅश दरमहा दरडोई अंदाजित केला आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, भरपूर वेळा विचारला जातो. लक्षात ठेवा, पहिले ग्रामीण विचारलंय, नंतर शहरी. 446, 700, 878, 446, 578, 578, 778, 578, 678. लक्षात ठेवा, ग्रामीण भागासाठी कमी असणार, शहरी भागासाठी जास्त. मग असा कुठला ऑप्शन आहे बघू शकता की सगळेच ऑप्शन आहे, पण 446 आणि 578 दॅट इज द फिगर. की 2004-5चा जे बघू शकता, जेव्हा तेंडुलकर समिती दिलेली पॉवर्टीवर, त्यांनी हा डिस्क्लोज केलेला की 476 नाही, सॉरी, 446 रुपये ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 578. ओके, चला नेक्स्ट.
446 578 लक्षातच ठेवा. तेंडुलकर समिती हा बऱ्याच वेळा प्रश्न रिपीटेड झाला. त्याच्यानंतर सी रंगराजन समिती आहे, अजून मग लकडवाला समिती आहे, ते कॅलरीजवर हे सगळं केलं. हे सगळं आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. चला नेक्स्ट. वर्ष 2016-17 मध्ये भारताच्या निर्यात उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तूचा उत्पादन अग्रक्रम मिळवला? म्हणजे आपण एक्सपोर्ट कुठला केला सर्वात जास्त? सॉरी, फर्स्ट प्लेस इन एक्सपोर्ट. आता ह्या वर्षीचा बघू शकता करंट अफेअर्समध्ये मी ऑलरेडी लाईव्हमध्ये आपले सेशन चालतात, तिथे हे टॉपिक मी कव्हर करतच राहतो. म्हणून लाईव्ह पण सेशन रोज 1 वाजता, डेली 1 वाजता असतात, ते पण बघा. इंजिनिअरिंग वस्तू, मौल्यवान खडे, रत्ने आणि दागिने, कृषी उत्पादने, वस्त्र उत्पादने. 2016-17चा विचारलं तर 2016-17 जर आपण त्यावेळीचा आपण इकॉनॉमिक सर्वे बघणार तर इंजिनिअरिंग वस्तू जे आहे, इंजिनिअरिंग गुड्स फर्स्ट नंबरला होतं एक्सपोर्टमध्ये. नेक्स्ट. 5व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? दारिद्र्य निर्मूलन, स्वयंनिर्भरता प्राप्त करणे, उद्योगांचा विकास, स्थैर्यासह वृद्धी. यस, काय असेल? रिमूव्हल ऑफ पॉवर्टी तर होतं, कारण 5व्या ह्याच्यातच वो बोलते हे इंदिरा हटाओ, मैं बोलती हूँ गरीबी हटाओ, असा इंदिरा गांधींचा डायलॉग होता. म्हणून तर कन्फर्म राईट आहे. त्याच्यानंतर सेल्फ रिलायन्स पण एक कुठेतरी आहे, बघू शकता, स्वयंनिर्भरता प्राप्त करणे. म्हणून याचा उत्तर आहे आणि ब. लक्षात ठेवा. मुख्य उद्दिष्ट विचारले, मुख्य उद्दिष्टे. यस, परफेक्ट आहे, आणि ब. यस, तरी एकदा मी कन्फर्म करतो. यस, आणि बस राईट आहे. आयोगाने तोच आन्सर दिलाय. वितरणात्मक विषमतेशी कोणती बाबी संबंधित आहेत? लोकसंख्या वृद्धी, गरिबी, बेरोजगारी, भाववाढ. लक्षात ठेवा. विच थिंग रेलिव्हेंट टू डिस्ट्रीब्युशनल इनइक्वालिटी बघू शकता. डिस्ट्रीब्युशनल इनइक्वालिटीचे कुठले रेलिव्हन्स थिंग आहे? लोकसंख्या वृद्धी आहेच, कारण जर पॉप्युलेशन वाढलं तर इनइक्वालिटी वाढत जाणार. गरिबी पण एक प्रकारे, बेरोजगारी पण आहे, भाववाढ, सगळेच आहे ऍक्च्युली, यापैकी सर्व. असे जे प्रश्न असतात इकॉनॉमिक्स मधले, शक्यतो आपल्याला अंदाज जरी तुक्का जरी मारायचा असेल तर लक्षात ठेवा की सर्वच राईट आपल्याला भेटतं. चला नेक्स्ट. आर्थिक विकासाचे आर्थिक घटक डॅश हे आहेत. आर्थिक विकासाचे आर्थिक, द इकॉनॉमिक फॅक्टर्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये इकॉनॉमिक फॅक्टर्स कुठले आहे? तर भांडवल निर्मिती. यस आहे, भांडवल निर्मिती म्हणजे कॅपिटल फॉर्मेशन करायचंच आहे. विकास साधण्याची इच्छा हे आर्थिक विकासाचा आर्थिक घटक नाही आहे. इच्छा हे वेगळं असतात, इच्छा काय पण असू शकतात, म्हणून बस नसणार. विक्री योग्य शेतमालाचे अधिक आहे. यस. मार्केटेबल सरप्लस ऑफ ॲग्रिकल्चर आणि विदेशी व्यापार. यस. फॉरेन ट्रेड, जे 91 आपल्याला LPG पॉलिसी आलं, तिथून मग कुठू शकते भारत थोडाफार डेव्हलपमेंटच्या वाटचाल करत चाललेला आहे, म्हणून जिथं ब आहे तो कापा. हे केलं. यस, ओनली अ कड इज द आन्सर. यस, बघू शकता. इकॉनॉमिक्स STIचा नाही, ASUचा मेन्सचा पेपर आहे. थोडाफार बघू शकता लॉजिकल आलेला प्रश्न, आणि इथूनच रिपीट होण्याचे चान्सेस जास्त असतात. शक्यतो जे मेन्सचे स्टॅटिक डेटा असतात तेच रिपीट होण्याचे प्रिलिम्सला चान्स असतात. फॉर एक्झाम्पल दिस. सन 2011 मध्ये डॅशमधील बाल मृत्यू दर सर्वाधिक होते? आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश. आता बाल मृत्यू दर विचारलाय, इन्फंट मॉर्टिलिटी रेट, आणि 2011च्या हिशोबानं इट इज मध्य प्रदेश. लक्षात ठेवा, बाल मृत्यू दर मध्य प्रदेशमध्ये. लिंग गुणोत्तराला सर्वात कमी तर हरियाणा लक्षात ठेवायचे. यस, आणि सर्वात जास्त लिंग गुणोत्तर तर केरळ लक्षात ठेवायचे. नेक्स्ट. भारतातील दारिद्र्याचे मोजमाप अंदाज कोणत्या अर्थतज्ञांनी केले? दांडेकर आणि रथ, डॉल्टन, PG ओझा, लकडावाला, बक, आणि हे सगळं. जर आपण टेक्निकॅलिटी बघितलं तर दांडेकर आणि रथ तर आहेच, PG ओझा जी पण आहेत, आणि लकडवाला पण आहे. आपल्याला 73-74 मध्ये डॉक्टर डाल्टन नाही आहेत. म्हणजे ब काढलं म्हणजे बाकी सगळे आहेत. अ क ड इज द राईट आन्सर, कारण लकडावाला आपण बघितलं आणि दांडेकर आणि रथ आपण हे कमीतलं आहे, म्हणजे अ आणि ड जिथं असणार तोच आन्सर असणार. मग ऑप्शन क्रमांक 3. थोडंफार ट्रिकी होते प्रश्न, बट ठीक आहे. भारतात कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? म्हणजे भारतात जे कुठल्या प्रकारची आता सध्या पण चालू आहे जी बेरोजगारी, जास्त शिक्षित आहेत पण जॉब भेटत नाहीये, मग जास्त शिक्षित असल्यावर क्लरिकल कामं करतायत, त्याच्यानंतर म्हणजे त्या प्रकारची बेरोजगारीला काय बोलतो? छुपी बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, शिक्षित बेरोजगारी. भारतात मेन जे प्रकार आहे ते ऑलमोस्ट सगळ्याच प्रकारची बेरोजगारी आपल्याला भेटते, की जास्त टॅलेंटेड आहे पण कमी ह्याचं काम करतोय, त्याच्यानंतर एकच काम जे 2 माणसं करू शकतात तिथं 10 माणसं आपण हायर केलेली आहेत. अशा प्रकारचे बघू शकता की बेरोजगारी असते. हंगामी बेरोजगारी पण असतेच. फॉर एक्झाम्पल जर ऊसतोड कामगारचा म्हणजे एक जर एक्झाम्पल पकडला, त्याच काळात फक्त आपल्याला लागतात की 3-4 महिने काम करा आणि मग नंतरला ती बेरोजगारी झाली, 8 महिने करणार काय, त्या हिशोबाने बघू शकता एक सगळ्याच प्रकारची बेरोजगारी आहे. इथून इम्पॉर्टंट आहे STI 2021 मेन्सचा पेपर आहे. आपण 22चा ऑलरेडी मागच्या वीकमध्ये आपण हे केलेलं आहे. STI 2021चा मेन्सचा पेपर घेऊया.
भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती? दरडोई उत्पन्न कमी करणे, लोकसंख्या प्रचंड दबाव, तंत्रज्ञानाचा विकास आणि संपत्तीचे विकृत वितरण. म्हणजे ह्यात विचारले की भारतीय अर्थव्यवस्था विच ऑफ द फॉलोइंग बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन इकॉनॉमी, लो पर कॅपिटल इन्कम हायच, हेवी पॉप्युलेशन प्रेशर पण आहे, प्रिव्हेलन्स ऑफ लो लेवल ऑफ टेक्नॉलॉजी, सगळंच आहे ॲक्च्युली. येस, असे सगळे प्रश्न ऑलमोस्ट ऑल द अबाव. स्पीडमध्ये कंट्रोल हे करूया. भारताच्या नियोजन प्रक्रियेत पथदर्शक भूमिका पार पाडणारी जनता योजना कोणाची होती? श्रीमान नारायण, आर्ट उद्योगपती, एम एन रॉय या राष्ट्रीय म्हणजे नॅशनल प्लॅनिंग कमिशन. तर लक्षात ठेवा ही कुणाची स्कीम होती? तर मानवेंद्रनाथ रॉय यांची. कुठली? पीपल्स प्लॅन मानवेंद्रनाथ रॉय, लक्षात ठेवा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीच्या वेळी डॅश यांनी वेतन वस्तू प्रतिमानावर भर दिला. CN वकील PR ब्रह्मानंद, IG पटेल, जय भागवत, CN वकील PC महालनोबिस, ब्रह्मानंद आणि भागवती. तर लक्षात ठेवा दुसरी पंचवार्षिक योजना वकील आणि ब्रह्मानंदच होता. मग कुठल्या? फॉर्मेशन ऑफ सेकंड एम्फेसाइज वेज गुड्स, इट्स ऑप्शन क्रमांक 1, वकील आणि CN वकील आणि ब्रह्मानंद, लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, 9व्या योजनेत डॅशवर अधिक भर देण्यात आला. सेवा क्षेत्राचा विकास, औद्योगिक क्षेत्राचा विकास, पायाभूत सुविधांचा विकास, सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी. तर लक्षात ठेवा की जर 9वी प्लॅनिंग आली तर ग्रोथ विथ सोशल जस्टिस अँड इक्वेलिटी. आपल्याला 11वीच्या टेक्स्टबुकमध्ये इकॉनॉमिक्समध्ये डायरेक्टली तो चार्ट आहे, त्याच्यात डायरेक्टली दिसतो, फक्त यस, सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी. नेक्स्ट, आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशांक कोणते आहेत? शिक्षण, आरोग्य, अन्न, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची वृद्धी. म्हणजे आर्थिक हे आपल्याला विचारले. तर म्हणजे काय? इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मग ग्रोथ ऑफ ग्रॉस नॅशनल इन्कमचा इंडिकेटर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटशी काही लेणं देणं आहे, म्हणून अ ब क इज द राईट आन्सर. एज्युकेशन, हेल्थ आणि फूड हे 3 जर गोष्टी बघू शकता की लोकांना भेटल्या तर इनडायरेक्टली आपलं म्हणजे सोशल इंडिकेटर्स आहे ना, सोशल इंडिकेटर्स विचारले. मग हे सोशल इंडिकेटर्समध्ये सोशल रिझनच येणार, लक्षात ठेवा. नेक्स्ट, 2019-20 मध्ये सेवा क्षेत्रातून सर्वाधिक निर्यात डॅशची झाली. 17-18 मध्ये आपल्याला विचारलेलं की सर्वात जास्त एक्सपोर्ट आपण काय केलं? इंजिनिअरिंग गुड्स होतं. 19-20चं विचारले की सेवा क्षेत्रापैकी आपण काय दिले? बँकिंग सेवा, नॉन सॉफ्टवेअर सर्व्हिसेस, विमा सेवा. तर लक्षात ठेवा IT कंपन्याज आपल्या भारतात जास्त आहेत. सॉफ्टवेअर सेवा आपण जास्त बघू शकता निर्यात केलेली आहे. खालीलपैकी कोणी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक सादर केला? सादर केला? जागतिक बँक, मानव विकास अहवाल, नियोजन आयोग, भारतीय रिझर्व्ह बँक. बघू शकता की मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जे आहे, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, मानव विकास अहवाल 2010, बघू शकता मानव विकास अहवाल 2010 आणि बघू शकता सादर केला होता. भारतात कोणत्या प्रकारची बेकारी आढळते? सेमच आहे, अनएम्प्लॉयमेंट आढळते. तिथं आपण बघू शकता की सेम क्वेश्चन ASO मेन्सला पण विचारलेला, इथं पण विचारलेला. आता मी त्यावेळेला पण सांगितलं की सेम आहे, फक्त तिथं अनएम्प्लॉयमेंटचं हे होतं, बेरोजगारी लिहिलेलं, इथं बेकारी लिहिली आहे. सेम प्रश्न मागच्याच आपण बघू शकता. यापैकी म्हणजे सर्वच आन्सर आहेत. C रंगराजन, सीमा आणि EM विविश यांच्या मते ग्रामीण महिलांच्या श्रमशक्तीचा सहभाग दर डॅशमुळे घसरला आहे. बालविवाह आणि वृद्धी दर घटल्याने शिक्षणाचा परिणाम आणि उत्पन्नाचा परिणाम. शिक्षणाचा परिणाम घडते स्त्री पुरुष प्रमाण, उत्पन्न परिणाम आणि घडते वृद्धी दर. ग्रामीण महिलांचा श्रमशक्तीचा सहभाग काय? शिक्षणाचा परिणाम आणि उत्पन्नाचा परिणाम. दॅट इज द बेस्ट पॉसिबल थिंग. डिक्लाइनिंग सेक्स रेशो हा म्हणजे काय? घटते स्त्री पुरुष प्रमाण, हे काय रिझन नाहीये. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते घटक प्रादेशिक असमतोलाचे निर्देशक आहे? निव्वळ राज्यांतर्गत उत्पादन, निव्वळ राज्यांतर्गत दरडोई उत्पादन, गुंतवणुकीचे कल, पायाभूत सुविधांचे असमानता. तर लक्षात ठेवा, जर आपण बघितलं की फॅक्टर्स इंडिकेटिंग रिजनल इम्बॅलन्स कशासाठी होत आहे, तर सर्वच ह्याचं बघू शकता रिझन आहे. निव्वळ राज्यांतर्गत उत्पादन पण आहे, निव्वळ राज्यांतर्गत दरडोई उत्पन्न पण आहे, म्हणजे पर कॅपिटल नेट स्टेट पण इन्कम आहे आणि नेट स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट पण आहे. सेमच झालं थोडंफार. टोटल डिवाइड बाय टोटल पॉप्युलेशन केल्यावर आपल्याला पर कॅपिटल भेटतो. ट्रेंड्स इन इन्व्हेस्टमेंट पण दिसतो. कुठल्या राज्यात? महाराष्ट्रात जास्त FDI फ्लो होतो, त्याच्यानंतर बिहारमध्ये होत नाही. म्हणून बघू शकता की रिजनल इम्बॅलन्सच कारण आहे. म्हणजे मायग्रेशन होतं, बिहार आणि UP मधनं लोक इथं महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये येतात. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डिस्पॅरिटीज सेम झालं. मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चर बघा आणि ते पटनाचा इन्फ्रास्ट्रक्चर बघा. म्हणजे आपला कोल्हापूरचा इन्फ्रास्ट्रक्चर पण पटनाच्या इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा भारी आहे, असं बघू शकता प्रकार आहे.
म्हणजे बिहारला असं कम्पेअर करण्याचं म्हणजे आपल्याला दोन राज्यामध्ये डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग राज्याचं त्याच विषय अनुषंगाने आपल्याला असे सगळे प्रश्न कळणार. चला नेक्स्ट. खाली दिलेल्या जागतिक बँकेच्या धोरण अभ्यास निकषांपैकी कोणता योग्य आहे? पायाभूत सुविधा साठ्याच्या वृद्धीचा सकारात्मक परिणाम होतो. ग्रोथ इज पॉझिटिव्हली इफेक्टेड बाय स्टॉक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट 100%. पायाभूत सुविधांचा उच्च दर्जा व वाढते प्रमाण यामुळे उत्पन्न असमानता घडते. इन्कम इनइक्वालिटी डिक्लाइन्स विथ हायर इन्फ्रास्ट्रक्चर क्वांटिटी अँड क्वालिटी. दोन्ही पण आहे ॲक्च्युली. येस. नेक्स्ट. 31 मार्च खालीलपैकी विधाने विचार घ्या. 31 मार्च थोडा करंट रिलेटेड इकॉनॉमिक्समध्ये आलेला आहे. 31 मार्च 2019 रोजी भारताचे रस्ते वाहतूक जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठे रस्ते वाहतूक होती. येस. नेक्स्ट स्टेटमेंट. 19-20 मध्ये प्रतिदिन रस्ते बांधण्याचे प्रमाण 36.5 किलोमीटरवरून 2020 मध्ये 40.5 किलोमीटर इतके लक्षणीय वाढ झाले. 19-20 मध्ये नाही झालं, 20-21 मध्ये झालं असेल. 19-20 मध्ये बघू शकता कोविडचा हे होता, तिथं टाइम पण भेटला, भरपूर सारा इन्फ्रास्ट्रक्चर पण झाले, पण हे इयर चुकीचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट राईट आहे. येस, म्हणजे फक्त अयोग्य. येस, फक्त अयोग्य. येस, 100% तेच राईट आहे. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय एलईडी कार्यक्रमाचे घटक आहेत? सर्वांसाठी माफक दरात उन्नत ज्योती एलईडी उज्ज्वला, राष्ट्रीय रस्ते विद्युतीकरण कार्यक्रम. ह्याच्यापैकी बघू शकता की जर कार्यक्रमाचे घटक जर बघितले, दोन्ही पण आहेत. कंपोनेंट्स ऑफ द नॅशनल एलईडी प्रोग्राम, उन्नत ज्योतिबा अफोर्डेबल एलईडीज फॉर ऑल उजाला योजना, स्ट्रीट लाइटनिंग नॅशनल प्रोग्राम, हे दोन्ही पण आहे एलईडी रिलेटेड. म्हणजे सो दॅट बजेट पण वाढेल इलेक्ट्रिसिटीचं. आणि एलईडी ह्या बघू शकता की चांगलं थोडं लाईट एमिटिंग डायोड त्याचा फुल फॉर्म आहे, आणि चांगल्या प्रकारचं बघू शकता. वीज कमी लागते ॲक्च्युली, आणि बघू शकता जास्त वेळ ते टिकू शकतं. नाहीतर आपण जर टंगस्टन फिलामेंटचे बल्ब घेतले तर इलेक्ट्रिसिटीचा पण पॉवर जास्त एक असते, आणि लवकर जे फिलामेंट ते जातं आणि मग ते खराब होतात लवकर. भारतातील म्हणून नॅशनल एलईडी प्रोग्राम आपण राबवलेला आहे. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य 100% कुटुंबाकडे नळ जोडणी कनेक्शन असलेले म्हणजे हर घर जल योजना मानणारे पहिले राज्य आहे? डिरेक्टली गोवा. गोवा इज द फर्स्ट. बाकी आपल्या ग्रामीण भागात पाणी पिण्याची कमतरता आहे बाकी तिन्ही राज्यात, मग गोवा इज द फर्स्ट. खालील विधाने विचारात घ्या. 2016 मध्ये उडानची सुरुवात झाली, म्हणजे उडे देश के आम नागरिक. उडान हा भारत सरकारचे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कार्यक्रम आहे. 2016 मध्ये उडान सुरुवात होईपर्यंत भारतात 74 विमानतळ नियोजित कार्य काय त्याला बोलतात कार्य करीत होती. यस, सी तर राईट आहे 100%. आणि क इज द राईट आन्सर. म्हणजे उडान हा भारत सरकारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कार्यक्रम नाहीये, इथं आंतरराष्ट्रीय आलाय. आंतरराष्ट्रीय विषय नाहीये ना. पुढे देश के आम नागरिक ना, आम नागरिकांसाठी काय नॉर्मल आपल्याला एअरपोर्ट्स पाहिजेत, म्हणजे सिटी टू सिटी कनेक्शन आपल्याला बिल्ड करायचं, म्हणून आंतरराष्ट्रीय हाच वर्ड थोडा एक्झॅजिरेटेड दिलेला आहे, जास्त आहे. डॅश दरम्यानच्या समुद्राखालील 2313 किलोमीटरचा ऑप्टिक फायबर आधारित दूरसंचार संलग्नता दुव्याचे उद्घाटन ऑगस्ट 2020 मध्ये करण्यात आले आहे. कोची आणि लक्षद्वीप बेटे, चेन्नई आणि अंदमान आणि निकोबार बेटे, चेन्नई आणि लक्षद्वीप बेटे, कोची आणि अंदमान निकोबार बेटे. लक्षात ठेवा, तर हे जे आहे चेन्नई आणि अंदमान निकोबार आयलँड. येस. द अंडर सी 2313 ऑप्टिक फायबर बेस्ड टेलिकॉम कनेक्टिव्हिटी चेन्नई आणि अंदमान निकोबारमध्ये आपल्याला बघू शकता इनॉग्रेटेड झालं ऑगस्ट 2020 मध्ये. दूरध्वनी सेवेत परकीय गुंतवणुकीस डॅशपासून परवानगी देण्यात आली. येस, डिरेक्टली 1994. कारण LPG 1991ला झालं, आणि मग स्लो बघू शकता एक एक करत आपण FDI आणि हे सगळं आपण वाढत गेलो. आता फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपण इन्शुरन्समध्ये पण 100% करून टाकले, डिफेन्समध्ये पण थोडाफार आपण हे दिलेलं आहे, सूट दिलेली आहे. लक्षात ठेवा, दूरध्वनी झालं टेलिफोन सर्व्हिसेस 1994. आणि मग त्याच्यानंतर इंटरनॅशनल जे कंपनीज आहेत ते हच, तेव्हा वोडाफोन, हच आणि हे सर्व बघू शकता चालू होतं. जिओ पण जपानची कंपनी आहे, पण टेक ओव्हर रिलायन्सचा त्यांचा शेअर्स असल्यामुळे बघू शकता एकत्रित हे आहे. मार्गाच्या लांबीनुसार भारतीय रेल्वेच्या जगात डॅश, तर माल वाहतुकीनुसार तिचा जगात कितवा नंबर लागतो? तर लक्षात ठेवा, मार्गाच्या लांबीनुसार भारतीय रेल्वेचा 4था क्रमांक, आणि माल वाहतुकीनुसार पण 4था क्रमांक लागतो. येस. महाराष्ट्राच्या विजन 2030 पत्रिकेनुसार महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधांविषयी खालीलपैकी कोणते मुद्दे योग्य आहेत? डॉक्टर लोकसंख्या गुणोत्तर 1:1400, बाललिंगोत्तर 894, पाईपाद्वारे पाणी पुरवठा व्यवस्थेचे लाभार्थी ग्रामीण लोकसंख्येचे 84.9, प्रतिवर्ग खोली शाळे विद्यार्थी संख्या 31. तर ह्याच्यापैकी आपल्याला योग्य उत्तर जर बघितलं तर सगळेच आहेत. असे जे स्टॅटिक डेटा असतो सगळेच मार्क करायचे, म्हणजे दॅट इज द सोशल इन्फ्रास्ट्रक्चरचं आपण बघू शकता टार्गेट्स ठेवलेले आहेत.
येस. नेक्स्ट, 2021च्या युनिसेफच्या कुटुंब पाहणी अहवालाच्या नुसार खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? युनिसेफचा कुटुंब हे हाऊसहोल्ड सर्व्हेनुसार 25 वर्षाखालील 220 कोटी मुले व तरुणांना निश्चित इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. येस, उपलब्ध नाही दिल्या ह्या, लक्षात ठेवा. नेक्स्ट, ग्रामीण भागात राहणाऱ्या केवळ 23% मुलांना इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. 25 पेक्षा अधिक देशांनी फेब्रुवारी 2021 मध्ये शाळा बंद ठेवल्या होत्या. 25 पेक्षा अधिक देशांनी. येस, इट इज सगळेच बरोबर आहेत. कारण कोविडच्या हे होतं 2021 पर्यंत शाळा बंद ठेवल्या होत्या 25 पेक्षा अधिक देशांनी. भारत पण त्यात होता. ग्रामीण भागात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांनीच असं काम केलेलं. ग्रामीण भागात राहणाऱ्या केवळ 23% मुलांना इंटरनेट सुविधा आहे. यस, 220 कोटी मुलं निश्चित हे इंटरनेट विना आहेत. चला नेक्स्ट, 1 एप्रिल 2005 पासून भारतात वॅट लागू करण्यात आला. जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांना वॅट लागू केला होता. ह्याच्यापैकी योग्य काय हे बघू शकता. सर्व केंद्रशासित प्रदेश नाहीये, ओनली ए इज द राईट आन्सर. यस. खाजगीकरणाअंतर्गत घेतलेल्या मालकीविषयक उपाय खालीलपैकी कोणते समावेश नाही? नाही काय? सार्वजनिक उद्योगाची मालकी खाजगी क्षेत्रांकडे हस्तांतरित करणे, संयुक्त उपक्रम उद्योग अवसायनता काढणे, भाडेपट्ट्याने देणे. म्हणजे ह्याचं जर तुम्ही योग्य उत्तर काढायला गेला तर लिझिंग जे आपण बोलतो म्हणजे भाडेपट्ट्याने देणे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ ओनरशिप मेजर टेकन अंडर प्रायव्हेटायझेशन? प्रायव्हेटायझेशन मध्ये लिझिंग नाहीये, ट्रान्सफर ऑफ ओनरशिप आहे, जॉईंट व्हेंचर आहे, लिक्विडेशन आहे, पण लिझिंग नाहीये. कुठला पण लिझिंग तत्वावर आपण हे देऊ नाही शकत. त्याचं मेन हे होतं. नेक्स्ट, जागतिक व्यापार संघटनेत खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत? बँकिंग आणि विमा, कृषी उत्पादने, पेटंट आणि औद्योगिक डिझाईन, औषधी आणि रासायनिक उत्पादने. म्हणजे हे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. आणि लक्षात ठेवा, इन्क्लुडेड इन द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये बँकिंग, विमा, कृषी उत्पादने, पेटंट, औषधे सगळेच आहेत ऍक्च्युली, वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणते जागतिकीकरणाचे मापदंड नाही? वस्तू सेवांचा मुक्त प्रवाह, भांडवलाचा मुक्त प्रवाह, श्रमिकांची मुक्त हालचाल, जागतिक स्तरावर सामाजिक आर्थिक समानता. येस. विच ऑफ द नॉट अ पॅरामीटर ऑफ ग्लोबलायझेशन? आता प्रायव्हेटायझेशनचं विचारलं, ग्लोबलायझेशनचं पॅरामीटर फ्री फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस तर आहे, फ्री फ्लो ऑफ कॅपिटल पण आहे, पैसा इकडे तिकडे, लेबर पण हे आहे. दुबईला जास्त लोक जातात, बघू शकता. केरळची लोक सगळं मिडल ईस्टमध्ये आहेत. सोशो इकॉनॉमिक इक्वलिटी ॲट ग्लोबल लेवल, हा प्रकार काही हे नाही आहे. सोशो इक्वलिटी हे सगळं सोशल फॅक्टर्स झाले. प्रायव्हेट ग्लोबलायझेशनचा त्याचा मतलब काय झालं? जागतिक स्तरावर सामाजिक आर्थिक समानता. नेक्स्ट, जागतिकीकरण म्हणजे भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान, कल्पना आणि लोकांचा मुक्त संचार. म्हणजे ह्याचा एक पॉईंट तर इथंच दिला. कोणत्याही जागतिकीकरणाचे जे शेवटचे वगळते अशंक असते ते आणि टिकाऊ नसते, ही जागतिकीकरणाची व्याख्या डॅश यांनी सांगितली आहे. आणि बाकीचे 4 ऑप्शन दिलेले आहे. लक्षात ठेवा, हे जे कन्सेप्ट सांगितलेले आहे, ग्लोबलायझेशन मीन्स फ्री मुवमेंट ऑफ ब्रांको मिलानोविक यांनी सांगितलेलं आहे. हा इम्पॉर्टंट आहे. राज्यसेवेत असे इकॉनॉमिक्सवर बरेच प्रश्न आले, म्हणून हा थोडाफार इम्पॉर्टंट पडून जातो. नेक्स्ट, जागतिक व्यापार संघटना करार केव्हा अंमलात आला? 1991, 94, 95, 96. तर तुम्हाला जर नॉर्मली जर लक्षात असेल की 1995च्या आसपासचं डेट होतं, एकच ऑप्शन आहे आपल्याला, 1 जानेवारी 1995. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ॲग्रीमेंट केम इन टू इफेक्ट. लक्षात ठेवा, 1 जानेवारी 1995. येस. नेक्स्ट, भारतातील आर्थिक सुधारणेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. स्थूल आर्थिक स्थिरीकरणामध्ये चलनवाढीवरील नियंत्रण, वित्त आणि व्यवहार यांचे समायोजन यांचा समावेश आहे. संरचनात्मक समायोजनामध्ये व्यापार आणि भांडवली प्रवाह सुधारणा, औद्योगिक नियमन यांचा समावेश होतो. कोणते विधान योग्य आहे? अयोग्य, ब योग्य, अ व ब योग्य, दोन्ही अ व ब अयोग्य. काय दिले? कंटेक्स्ट ऑफ इकॉनॉमिक रिफॉर्म्स, मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबलायझेशन. नाही कळालं तर इंग्लिशमध्ये पण वाचायचं. मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबलायझेशन consist of control of inflation, fiscal balance or payment adjustment. Structural adjustment consist of trade. हे बरोबर आहे, दोन्ही वाक्य बरोबर आहेत, दोन्ही योग्य आहेत. इट इज प्रॉपरली इकॉनॉमिक बेस्ड आहे, ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहे, भरपूर महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने नाहीशी करणे आहे. मंत्री परिषद हे सर्वोच्च निर्णय घेणारे मंडळ आहे. डिसेंबर 2005 मध्ये 6वी मंत्री परिषद दोहा इथे असत्य विचारले आपल्याला. असत्य आपल्याला लक्षात विचारले, असत्य मीन्स रॉंग, आणि दोहा इथे भरली नव्हती, हेच असत्य आहे, म्हणजे क आहे. यस. बाकीचे दोन्ही स्टेटमेंट राईट आहे. टू रिमूव्ह रिस्ट्रिक्शन
हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी इज द मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स, आणि त्याच्यातच ठरवलं जातं की कुठल्या देशाला कसं काय आपल्याला हे करायचं आहे. नेक्स्ट, खाजगीकरणाच्या पद्धती संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या. एकूण निराष्ट्रीयकरण एकूण निराष्ट्रीयकरण डिनॅशनलायझेशन म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची संपूर्ण मालकी खाजगी हस्तांतरित करणे. व्यवस्थापन खरेदी म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची संपूर्ण मालकी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे हस्तांतरित करणे. चूक विचारले. चूक म्हणजे फक्त बघू शकता ब चूक आहे. कारण जर इंग्लिशमध्ये जर मॅनेजमेंट बाय आउट इम्प्लाइज अ कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ ओनरशिप, कंप्लीट ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ पब्लिक टू मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन, म्हणजे तुम्ही जर SBI डिरेक्टली पब्लिक ट्रान्सफरने हे करू शकता काय, म्हणजे प्रायव्हेटायझेशनच्या मेथडने नाही करू शकत, पब्लिक हे नाही करू शकत. बट कंप्लीट ट्रान्सफर जे आहे पब्लिक एंटरप्राइजेस टू प्रायव्हेट हँड्स, कॉर्पोरेशन नाही होऊ शकत, प्रायव्हेट हँड्स होऊ शकत टोटल डिनॅशनलायझेशनमध्ये. म्हणजे जे हे सगळे थिअरेटिकल पार्ट आहे, हा कंबाईनच्या प्रिलिम्सला ॲक्च्युली सिलेबसमध्येच नाही आहे. राज्यसेवेच्या पूर्वीच्या जे मेन्सचा सिलेबस होता त्याचा पार्ट आहे, आणि STIच्या मेन्सच्या सिलेबसचा प्रॉपर पार्ट आहे. आणि जर आत्ता जर बघितला तर GS3 मध्ये आपल्याला एक बघायला भेटतो की आता राज्यसेवा जे परीक्षा आहे त्याच्यात इकॉनॉमिक्सच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो. जागतिक बँकेने भारताला सुचवलेल्या संरचनात्मक सुधारणा उपाय कोणत्या धोरणासाठी होते? शैक्षणिक धोरण, श्रमविषयक धोरण, नवीन आर्थिक धोरण, मौद्रिक धोरण. लक्षात ठेवा, न्यू इकॉनॉमिक पॉलिसीसाठीच हे होतं, बाकी कशासाठी आपल्याला सल्ल्यांची गरज नसते. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतातील थेट परकीय गुंतवणुकीत सर्वाधिक टक्के वाटा असलेल्या खालील गुंतवणूकदार देशांची संख्या त्यांच्या महत्त्व क्रम लावा. सिंगापूर, अमेरिका, मॉरिशियस. आणि म्हणजे प्रथम, वितम आणि सेकंड जे येतं, सिंगापूर फर्स्ट होतं, अमेरिका द्वितीय, मॉरिशियस थर्ड. येस, पण कशात विचारले? 2020-21चा FDI. येस, आत्ताचा पण जर तुम्ही विचार केला सिंगापूरच हे आहे, पण तो मी लाईव्हमध्ये शिकवणार आहे. लाईव्हमध्ये जे डेली होतं की कुठल्या राज्यात सर्वात जास्त गुंतवणूक झाली, कुठल्या म्हणजे कुठल्या राज्यात झाली, कुठल्या देशाकडून झाली आणि कुठल्या सेक्टरमध्ये झाली, हे आपण बघू शकता. जे डेली लाईव्ह होतं 1 वाजता त्याच्यात आपण शिकणार आहोत. ट्रिप्सवर जे प्रश्न होता बघू शकता की एकापेक्षा जास्त आन्सर आणि थोडंफार मॅचिंग झाल्यामुळे कॅन्सल करण्यात आलेला आहे प्रश्न. नेक्स्ट, खाली दिलेल्या माहितीच्या आधारे संस्था ओळखा. याची स्थापना 1999 मध्ये झाली. याची स्थापना 97-99 मध्ये जागतिक आर्थिक संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी झाली. हा एक आंतरसरकारी मंच आहे, म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल फोरम जे आहे त्याच्यावर आहे. याच निर्मिती आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी धोरणावर चर्चा करण्यासाठी झाली. भारतामध्ये सध्या काय झालेलं 2 वर्षापूर्वी? इट इज G20 समिट. येस, 99 मध्ये स्थापना एकच दिसते, G20 समिट. येस. सन 2015 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची 10वी मंत्री परिषद डॅश येथे भरलेली होती. 5व्यावर प्रश्न असला दोहावर झालेली तर दोहा नव्हता, लक्षात ठेवा. हाँगकाँग, सिंगापूर, नैरोबी, इंडोनेशिया. तर 10वी जे आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची मिनिस्टर कॉन्फरन्स 2015ची नैरोबी इथे झालेली. महत्वाचे हे सगळे काही महत्वाचे डिसिजन त्यात घेण्यात आले. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे काय काय असतात ते सगळं करण्यात आलेलं, आणि कुठेतरी एक चेंजेस होते. आणि नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतरच बघू शकता की हे झालेली पहिली हे होती, आणि भरपूर धोरणात्मक चेंजेस झालेले, म्हणून हा प्रश्न विचारला गेला. म्हणून आणि 10वी इम्पॉर्टंट आहे, नैरोबी लक्षात ठेवा. पहिली, 5वी, 10वी हे सगळं इम्पॉर्टंट असतं. 2018-19 मध्ये भारतातून आयात करण्याबाबत डॅश हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. फर्स्ट पोझिशन ऑफ इंडियाज एक्सपोर्ट्स टू, म्हणजे जास्त आपण हे कोणाला करतो? सीधा अमेरिका. म्हणूनच तर ट्रम्प टॅरिफ बिरीफ लावतोय. नेक्स्ट, समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम हा सरकारने पुढील उपाययोजनेसाठी राबवला आहे. म्हणजे स्टॅबिलायझेशन प्रोग्राम वॉज अडॉप्टेड बाय द गव्हर्नमेंट फॉर द फॉलोइंग मेजर्स. सोन्या आयातीवर नियंत्रण ठेवणे, भाववाढीवर नियंत्रण ठेवणे, वित्तीय तूट भरून काढण्यासाठी, व्यवहारातील स्थिती सुधारण्यासाठी. तर लक्षात ठेवा की सोने आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तर मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबलायझेशनची गरजच नसते, म्हणून तोच सोडून बघू शकता ब कड इज द राईट आन्सर. येस. इकॉनॉमिक्समध्ये लक्षात ठेवा, म्हणजे आज पूर्ण जर सॉल्व्ह करत असेल, थोडं एकदम डेप्थमध्ये इकॉनॉमिक्स असलं तरी काहीतरी मल्टीलायनर्समध्ये आपल्याला एक ऑप्शन फक्त एलिमिनेट करावा लागतो, आन्सर आपल्या आप येतो. नेक्स्ट, खालीलपैकी कोण निर्यातदार कर्जदारांना निर्यात कर्ज देण्यामधील जोखमीसाठी बँकांना विमा संरक्षण प्रदान करते? एक्झिम बँक, EPCG, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, आपत्कालीन क्रेडिट लाईन हमी योजना. तर लक्षात ठेवा जे आहे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हेच याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इन्शुरन्स कव्हर फॉर बँक अगेन्स्ट रिस्क इन एक्सपोर्ट. जर एक्सपोर्ट तर करताय आणि त्या एक्सपोर्टच्या वस्तूंवर तुम्हाला जर इन्शुरन्स पाहिजे असेल तर एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन जे ECGC आहे ते प्रदान करते. हा भरपूर बघू शकता किती मोठा प्रश्न आहे.
भारत UAE गुंतवणुकीवरील उच्चस्तरीय टास्क फोर्स संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? बघू शकता असे प्रश्न 1 तास 100 प्रश्न आणि STI मेन्स किती अवघड गेली असेल बघू शकता. अवघड नाही, पण प्रश्नांची लेंथच बघा ना, वाचायलाच किती टाईम लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायचा राईट काय रॉंग काय. असल्या प्रश्नांमध्ये मी अजून एकदा सांगतो तोच कन्सेप्ट आहे, कुठलातरी एक एलिमिनेट करायचा असतो. तर बघूया काय असेल. पहिली बैठक 2 ऑक्टोबर 2021 रोजी दुबई येथे झाली. विद्यमान गुंतवणुकी संबंधित परस्पर समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करते. यस. दोन्ही देशांमधील गुंतवणूक प्रोत्साहन देण्यासाठी तसंच गुंतवणूक सुलभीकरण व्यासपीठ म्हणून यस. हे कारण हे ॲप्लिकेशन बेस्ड आहे. 2 ऑक्टोबर 2021च्या बैठकीत भारत UAE सर्वसमावेशक आर्थिक भागीदार करारासाठी वाटाघाटीच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि मान्य केलेल्या कलमात टिकून राहिले. आता ह्याच्यात आपल्याला हे करायचं आहे की UAEला झाली की नाही. एवढं हे आहे की भारत आणि UAEचं डिस्कशन झालं, समावेशक आर्थिक विभागासोबत. मग हेच जे आहे हे चुकीचं आहे, कारण डेट आयोग शक्यतो जर आन्सर तर बकडच आहे, पण असे जे प्रश्न आले तर लक्षात ठेवा की आयोग नेहमी डेटच चुकवतं, बाकी ऑलमोस्ट राईटच देतं. म्हणजे असे प्रश्न जर कंबाईन प्रिलिम्सला आले तर माझं वैयक्तिक मत आहे सोडून टाकायचे, तुक्का पण नाही मारायचा, सोडून टाकायचे. पुन्हा एकदा बघू शकता खालीलपैकी कोणते विधाने प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराबाबत आहे. म्हणजे रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. हे सगळे भरपूर म्हणजे हे डोक्याच्या बाहेर जाणारे विषय आहेत, कारण ते प्रॉपर इकॉनॉमिक्स ज्यांनी केले त्यालाच समजतात आणि ज्यांनी केले त्याला पण नाही समजत असे प्रश्न आहेत हे. चला, पण डेट्स असल्यामुळे आपण थोडं बायफर्केशन करू शकतो की काय प्रकार आहे. सेम लॉजिक इथं पण वापरायचं आहे की एलिमिनेशन टेक्निक. भारत 2012 मध्ये जेव्हा कराराबाबत वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा यात सामील होता, परंतु 2019 मध्ये यातून बाहेर पडला. येस, बरोबर आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये या करारावर स्वाक्षरी झाली. हे पण बरोबर आहे. कोविडचा हे होतं आणि रिजनल कॉम्प्रेसिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप हे सगळे जेव्हा बैठका तिथे झाल्या, यात केवळ आसियन सदस्य देशांचा समावेश आहे. असे जे वर्ड्स असतात केवळ, ऑनली, हेच स्टेटमेंट रॉंग पकडायचे. 100 पैकी 90 वेळा तुम्हाला राईटच भेटणार हा. म्हणजे जर ह्याला एलिमिनेट केलं, क ला एलिमिनेट केलं तर हा गेला, हा गेला, हा नाही गेला. बाकी आपल्याला ब तर राईटच आहे, म्हणून अ ब ड इज द राईट आन्सर. येस, फक्त एक एलिमिनेट करायचा आहे. 50-50% म्हणजे ॲटलिस्ट तुक्का मारायचा तर तोच लॉजिक लावायचा. सन 2016-17 मधील भारतातील डॅश हे सर्वाधिक निर्यात उत्पादन मिळवणारे क्षेत्र होते. ज्यूट कपडे, तयार कपडे, रत्नदागिने, अभियांत्रिकी वस्तू, इंजिनिअरिंग गुड्स. हा प्रश्न 2016-17 ASO मेन्सला पण होता. इंजिनिअरिंग गुड्स इज द राईट आन्सर. तिथं पण आपण तेच बघितलेलं. थेट लाभ हस्तांतरण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे, या योजनेच्या कोणते उद्दिष्ट आहे? उद्दिष्ट विचारलेलं आहे. लक्ष्य सुधारणा, यस. भ्रष्टाचार कमी करणे, अपव्यय टाळणे, खर्चावर नियंत्रण मिळवणे. खर्चावर नियंत्रण मिळवणे DBTचा काहीच संबंधित नाही. अ ब क इज द राईट आन्सर. याच्यातला एक असा फालतू ऑप्शन काहीतरी देतात आयोग आणि तोच आपल्याला एलिमिनेट करायचा असतो. नेक्स्ट, खर्च व्यवस्थापन आयोग EMCची स्थापना डॅश या वर्षी करण्यात आली. एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशन. 2011, 14, 16, 20. लक्षात ठेवा डायरेक्टली 2014. एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशन 2014. प्रायव्हेटायझेशन जे टेलिकॉम सर्व्हिसेसमध्ये 1994. लक्षात ठेवायचं काय काय गोष्टी. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशन 2014. केळकर कार्यदल समितीने कर सुधारणा शिफारशी वर्ष डॅश मध्ये सादर केला. डॅश वर मध्ये सादर केला 2002, 4, 6, 17. तर लक्षात ठेवायचं केळकर टास्क फोर्स आहे कमिटी रेकमेंडेड टॅक्स रिफॉर्म रेकमेंडेशन 2002. यस, वाजपेयींचं जेव्हा हे होतं कार्यकाळ त्या टायमाला हे झालेलं होतं. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे काय? बजेट डेफिसिट. यस, एकदम आयोगाचा एक फेवरेट प्रश्नापैकी एक. बजेट डेफिसिट म्हणजे टोटल रिसिप्ट मायनस टोटल एक्सपेंडिचर. टोटल रिसिप्ट मायनस टोटल एक्सपेंडिचर, बजेट डेफिसिट. एकूण प्राप्ती मायनस एकूण खर्च, दॅट इज बजेट. बजेटमध्ये किती भेटते आणि किती खर्च करतोय, टोटल पकडायचं असतं. रेव्हेन्यू मध्ये रेव्हेन्यू डेफिसिट भेटतो आपल्याला. लक्षात ठेवा. कमन केंद्र सरकारच्या भांडवली खर्चात डॅश या बाबींचा समावेश होतो. कॅपिटल एक्सपेंडिचर. आता प्रॉपर इकॉनॉमिक्सचा प्रश्न हे आलाय. कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये केंद्र सरकारचा एक एक करून बघूया. राज्य सरकारांची कर्जे आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. यस. आर्थिक विकासासाठीची भांडवली खर्च हे पण आहे. प्रशासकीय खर्च बघू शकता हाच नाहीये. प्रशासकीय खर्च हा कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये येत नाही. विदेशी सरकारांचे कर्ज आहे, कारण हे कर्ज बिर्ज जे आहे ते सगळं आपल्याला फेडावे लागतात त्याच्यातनं आणि तेच एक्सपेंडिचर होतात. अ बड इज द राईट आन्सर. एक्सपेंडिचर ऑन ॲडमिनिस्ट्रेशन हा काय हे जर नाही, प्रशासकीय खर्च वेगळा असतो. हा पण बघू शकता की परफेक्टली रेकमेंडेड बाय कालदर यांनी 2 कमेंट केलेले आहेत आणि एकपेक्षा जास्त उत्तर असल्यामुळे हा कॅन्सल झाला. नेक्स्ट, केंद्र सरकारच्या महसूल खर्चाशी खालीलपैकी कोणती बाबी संबंधित आहे?
चालू कर, भांडवली प्राप्ती, कर्जे, आर्थिक विकास. येस. आता ह्याचा केंद्र सरकारच्या महसुली, विच ऑफ द फॉलोइंग आर रिलेटेड टू रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. चालू कर, करंट टॅक्सेशन म्हणजे आहे का? हा, येस, फक्त इज द राईट आन्सर. करंट टॅक्सेशन, रेव्हेन्यू विचारतात ना. कॅपिटल रिसिप्ट, लोन्स, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे तर आपण बघू शकता, मागच्या ह्याच्यातच बघितलं आपण सर्व. पुन्हा एकदा कर विषयक सुधारणा भारतात एक पेक्षा म्हणजे प्रॉपरली जोडी नव्हती इकडं, म्हणून इश्यू झालेला आहे या प्रश्नामध्ये. भारतात जीएसटीचा प्रारंभ डिरेक्टली 1 जुलै 2017 डायरेक्टली काय डोळे बंद करून मार्क करायचा आहे. हा बऱ्याच वेळा प्रश्नाला असले प्रश्न चुकवला तर एमपीएससी सोडून टाका मला वाटतंय. खालीलपैकी अप्रत्यक्ष कर कोणते आहे? इनडायरेक्ट टॅक्स, जीएसटी, उत्पन्न कर, मालमत्ता कर, संपत्ती कर. सगळे इनडायरेक्ट टॅक्सेसला मिळून आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणला, दॅट इज जीएसटी. एक अप्रत्यक्ष कर आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. एंडला थोडे प्रश्न सोपे आले त्या पेपरमध्ये. केंद्र सरकारच्या करेत्तर उत्पन्नाची साधने काय आहेत? नॉन टॅक्स रेव्हेन्यू कुठला आहे? नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोर्सेस आपल्याला विचारलंय. शासकीय उपक्रमाचा नफा, येस, 100% आहे. मालमत्ता कर नाही, मालमत्ता कर हा नॉन टॅक्स रेव्हेन्यू नाही, टॅक्सेबल रेव्हेन्यू आहे. राजकोषीय सेवा, सर्वसाधारण सेवा, अकड ना, हा, येस, अकड इज द राईट आन्सर. येस, राजकोषीय सेवा आणि हे म्हणजे टॅक्स ऑन एक्साइज ड्युटी हा इनडायरेक्ट टॅक्समध्ये आहे, नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोर्सेस नाही आहे, तो टॅक्स रेव्हेन्यू सोर्सेस आहे. 14व्या वित्त आयोगाची स्थापना डॅश वाय बी रेड्डी. 15वा वित्त आयोग एन के सिंग आणि आता 16वा वित्त आयोग अरविंद पनगडिया. डायरेक्टली लक्षात ठेवायचं. सरकारचे अल्पकालीन आणि पहिलं जे वित्त आयोग होतं ते के सी नियोगी पण लक्षात ठेवा, फर्स्ट फायनान्स कमिशन. आणि फायनान्स कमिशनचे जे आर्टिकल आहे 280, कलम नंबर 280. सरकारचे अल्पकालीन निधी गोळा करण्याचे प्रमुख साधन कोणते? अल्पकालीन, मेजर सोर्स ऑफ शॉर्ट टर्म फंड जर हे करायचं असेल, सरकारी हुंड्या, बाजार कर्ज, प्रतिभूती, वरीलपैकी कोणतेही नाही. लक्षात ठेवा, हे इंग्लिशमध्ये वाचत जावा, इंग्लिशमध्ये टेक्निकल वर्ड्स आहेत. ट्रेजरी बिल्स, मार्क्ड लोन्स, सिक्युरिटीज आणि हे. मग मेजर सोर्स ऑफ शॉर्ट टर्म फंड जे आहे ते ट्रेजरी बिल्स आहे. येस. नेक्स्ट, भारतातील अन्नदान अनुदाने यात डॅश याचा समावेश होतो. यस, शेतकऱ्यांसाठीचे अनुदान, यस, उपभोक्त्यांचे अनुदान, भारतातील अन्नदान महामंडळ, वरीलपैकी सर्व. रेशन दुकानं आपण अनुदान देतो, त्याच्यानंतर जे शेतकरी कुठून जे धान्य घेतात त्यांना पण अनुदान देतो, आणि ज्या पब्लिकला पण देतो तिथं पण अनुदान देतो. म्हणजे ती प्रोसेसच पूर्ण सायकलच दिलेली आहे ऑप्शनमध्ये. 1994-95 मध्ये सेवा कर सुरुवातीला फक्त 3 सेवांवर आकारला जात होता. त्या सेवा डॅश या होत्या: दूरध्वनी सेवा, शेअर्स ब्रोकिंग, हॉटेल सेवा, सर्वसाधारण विमा. तर लक्षात ठेवा, हॉटेल सेवावर हे नव्हतं, बाकी सगळ्यांवर होतं 94-95 मध्ये. म्हणजे कुठं गेला आन्सर? ब ड इज द राईट आन्सर. येस. अशा प्रकारे बघू शकता इकॉनॉमिक्सचा आपला विश्लेषण झालेलं आहे. उद्याच्या ह्याच्यात आपण सायन्सचं विश्लेषण करणार आहोत. इकडल्या मेन्समध्ये सायन्स येत नव्हतं, म्हणून आपण सायन्सचे जे जुने पेपर आहेत थोडंफार 17, 16, 15 या थोडं सिक्वेन्समध्ये जाऊ, कारण सायन्सचे तिकडून रिपीट होण्याचे प्रश्न थोडेफार जास्त प्रमाण दिसतो. मग आपण तसंच करू की सायन्सचे जे पेपर आहेत ते जुने जे पेपर उचलू 2015-16 टाईपचे. बाकी हे जे प्रॉपरली विश्लेषण चाललंय ते आपल्याला 2016 पासूनचे बघू शकतो, ऑलमोस्ट कंबाईनचे सर्वच पेपर आपण केलेले आहे. आणि 2020 ते 2024चे पण मेन्सचे कंबाईनचे पेपर करतोय. त्यातला 2023चा झाला, 22चा झाला, 21चा पण झालेला आहे, लक्षात ठेवा. पुढच्या वेळेला 20चा आणि मग गटकचा आपण मेन्सचा आपण सुरू करू, म्हणजे राहिलेल्या जे 2 आठवडे आहेत. आणि त्याच्यानंतर कंबाईनची परीक्षा द्यायला जाऊ. 100% मी सांगतो, 60+ टार्गेट इज अचिव्हेबल. पेपर सोपा येईल, 21 तारखेलाच होईल, लक्षात ठेवा. बाकी अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अभ्यास तसंच करत राहा. आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.